चलो नमस्कार. आज आपण धाराशिव शहरातील धाराशिव जिल्ह्याच्या कृषी विकास अधिकारी कार्यालयाच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यालयात आहोत. आपण या ठिकाणी पाहू शकता दुपारचे 1:32 झालेत. भारत कृषी प्रधान देश आहे. कृषी प्रधान देशातील कृषी कार्यालयाचं पाठीमागे मी 2 वेळेस स्टिंग ऑपरेशन करून सर्वसामान्य जनतेपुढे मांडलं होतं. आज तर त्याच्यापेक्षा भयानक परिस्थिती धाराशिव जिल्ह्याच्या कृषी विकास अधिकारी कार्यालयाची आहे. साहेब जरा इकडे दाखवा. SN पाळेकर म्हणून आहेत कनिष्ठ प्रशासन अधिकारी. सहाय्यक प्रशासन अधिकारी PY जाधव आहेत. या ठिकाणी बघा, मी मागील 15 दिवसापासून धाराशिव जिल्ह्यात 7883.507 मेट्रिक टन युरिया खत नेमकं कुठं गेला याचा शोध घेतोय. मला युरियाचा तर शोध लागला नाही, पण कार्यालयातल्या कर्मचाऱ्याचा सुद्धा शोध लागला नाही. आस्थापना शाखा 2 SH जाधव साहेब आहेत. सोमनवाड साहेब भांडार शाखा आहे. या इकडं श्रीमती VN नायकवाडी म्हणून आहेत. परिस्थिती बघा कशी आहे. कृषी प्रधान देशातील शेतकऱ्याच्या लोकांना गळफास का घ्यावा लागतो, का आत्महत्या करावी लागती, ह्याचं भयान वास्तव, जळजळीत वास्तव मित्रांनो आपल्याला या देशाचं दाखवणारं कार्यालय वडवले साहेब म्हणून आहे. तिथं पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे, कार्यालयाचं सगळं ऑपरेशन दाखवा. यांना तर बोर्डच नाही, बहुतेक हे निनावी साहेब म्हणून धरा. या ठिकाणी इकडे बघा, UD मगर म्हणून आहेत. या ठिकाणी भारत देश कृषी प्रधान आहे. मोदी साहेब एकीकडे स्वच्छतेचा नारा देत असताना वीज बचतीचा नारा देतात. सगळ्या कार्यालयातली लाईट चालू आहे. म्हणजे वीज बिल सुद्धा या ठिकाणी अक्षरशः मोफत कसं वापरायचं, शासनाचं लोकांनी भरलेला टॅक्सचा पैशाचा कसा वाटोळा करायचा. इथं कोळगे साहेब म्हणून आहेत, श्रीमती कोळगे मॅडम म्हणून आहेत. या पण या ठिकाणी नाहीत. आस्थापनेला इथं पाटील साहेब म्हणून आहेत एकला, हे पण या ठिकाणी नाहीत. फक्त एकमेव आवक जावक डिपार्टमेंट आहे. यांना विचारलं तर सगळ्या कार्यालयात त्यासारखंच ह्यांनी पण नेहमीचं उत्तर सांगितलं की कार्यालयात मीटिंग आहे, कुणाची निवडणुकीची ड्युटी आहे, तर कुणाची आज MPSC चे पेपर आहेत. इथं फक्त यांच्या मुवमेंट रजिस्टर नाही, यांच्या आवक जावक रजिस्टर पाशी एकच पत्र आहे, त्याच्यावर फक्त एका कर्मचाऱ्याची आजची ऑर्डर आहे. माझा प्रश्न आहे धाराशिव जिल्ह्यातल्या सगळ्या लोकप्रतिनिधी, आमदार, खासदारांना, साहेब या देशातल्या शेतकऱ्याचं सोडा, पण तुमच्या निदान जिल्ह्यातल्या तरी शेतकऱ्याचं खरंच कल्याण करायचं असेल तर अगोदर या कार्यकर्त्यांसोबत तुम्ही या सगळ्या कर्मचाऱ्याचं कल्याण करा. या सगळ्यांना नोटिसा काढा. देशातल्या कृषी मंत्र्याला, महाराष्ट्र राज्यातल्या कृषी मंत्र्याला माझं या ठिकाणी खुलं आव्हान आहे. तुमची जर सत्सद विवेक बुद्धी महाराष्ट्राला जर स्मरून काम करत असेल आणि घेतलेली शपथ जर खरी करायची असेल विधिमंडळामध्ये, तर या सगळ्या कर्मचाऱ्यांना कुठंतरी चांगल्या ठिकाणी ड्युटीला पाठवा आणि मायबाप जनतेला, माझ्या या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना येणाऱ्या काळामध्ये आत्महत्या करण्यापासून थांबवा. कृषी मंत्री साहेब, हे जळजळीत वास्तव बघा. मी तुम्हाला तुमच्या वैयक्तिक व्हॉट्सअपवर पाठीमागच्या प्रमाणे हा पण व्हिडिओ नक्कीच सेंड करतो. त्याच्यामुळे माझी कळकळीची विनंती आहे, साहेब या शेतकऱ्याचं रोजच मरण त्यांच्या आणखीन गळफास लावून मारू नका, अन्यथा आम्हाला या शेतकऱ्यांना ठिकाणी कळकळीची विनंती आहे की गळफास घेतल्याशिवाय मायबाप जनतेला आम्हाला कुठलाही पर्याय नाही.